नमस्कार. आज माझ्या ओपीडीमध्ये आले आहे राकेश जाधव पेशंट. आम्ही जस्ट एक 5 दिवसापूर्वी यांनी मूळव्याधावरती आम्ही लेझर ट्रीटमेंट केली. तर आता बघूया पेशंट काय बोलतोय. नमस्कार, मी राकेश जाधव. मी बदलापूरवरून आलेलो आहे आणि मी सरांचे व्हिडिओ बरेचसे यूट्यूबला बघितलेले आणि त्यांचे रिव्ह्यू पण मी बरेचसे बघितलेले. आमचे फॅमिली डॉक्टर ॲक्च्युली त्यांनी आम्हाला बरेचसे वेगवेगळे डॉक्टर पाईल्ससाठी ऑपरेशनसाठी कन्सल्ट केलेले. पण आम्ही सरांचे जे व्हिडिओ आम्ही बघितलेले यूट्यूबला का त्यांचे जे रिव्ह्यू होते, जसं लोकांनी त्यांना रिस्पॉन्स दिलेला, तर ते बघून आम्ही दादरला फक्त बघण्यासाठी आलेलो का सरांचे एक रिव्ह्यू बघू त्यांच्याकडून काय आपल्याला आउटपुट भेटते. कारण पायलचं ऑपरेशन बोललं म्हणजे बरेचसे काही काहींना भीती असते का ते खूप पेन असतं असं सगळं असं, आणि मी स्वतः घाबरायचो ऑपरेशनला. पण सरांकडे मी आल्यानंतर सरांनी ज्याप्रमाणे गाईड केलं आणि ज्याप्रमाणे माझी भीती घालवली, आज माझं ऑपरेशन होऊन मी आज 14 दिवस मी सरांच्या समोर बसून एकदम क्लीनली आणि एकदम बोलतात ना काय विदाऊट पेन आमचं सगळं हे ऑपरेशन आणि सगळं ट्रीटमेंट झालेले आहे. त्यामुळे मी सरांचे खूप आभारी आहे का त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रमाणे गाईड केलं आणि सपोर्ट केला. आणि सगळ्या काही गोष्टी फोनवरती काही आपल्याला लागल्या वगैरे त्यांनी व्यवस्थित आपल्याला गाईड केलेलं आहे. मी तुम्हा लोकांना पण सजेस्ट करेन सरांकडे येऊन नक्की एकदा भेटा आणि त्यांच्याशी एकदा कन्सल्ट करून घ्या. थँक्यू. आता ऍक्च्युली बवासीरमध्ये ज्याला आपण मुलभूत बोलतो, बरेच पेशंट यावरती ओपन सर्जरी करतात. हो. पण ओपन सर्जरीमध्ये काय होतं की कटिंग करताना त्याचा स्फिंक्टर कट होतो आणि स्फिंक्टर कट झाल्यामुळे बऱ्याच वेळेस ऑपरेशन नंतर शौचालयाचं कंट्रोल सुटतं. तर तुम्हाला असं वाटतंय की काही कंट्रोल तर मी तुम्हाला तेच बोलतोय की तुम्हाला जर काही त्रास असेल, मुळव्याचे मोठमोठे मोड असतील किंवा भगंदर जरी असेल, तर तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाहीये. कारण सर्वात महत्वाचं की ओपन सर्जरीमुळे मुळव्यात भगंदरावरती मोशनचं कंट्रोल सुटतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट ओपन सर्जरी करूनही ऑपरेशन करून सुद्धा तो पुन्हा पुन्हा होतो. म्हणजे रिकरन्स खूप प्रमाणामध्ये यांना खूप त्रास व्हायचा. तुम्हाला जवळपास 3-4 वर्षापासून त्रास व्हायचा. मोशननंतर आग व्हायची, पूर्ण मांस बाहेर यायचं. तर ऍक्च्युली ज्यावेळेस पहिल्यांदा आले माझ्याकडे त्यावेळेस त्यांना ते खूप घाबरले होते की कंट्रोल वगैरे सुटेल आणि पेन. पण पेन तुम्हाला पेन किती? काहीच नाही, अजिबात नाही. मला असं वाटतच नाही का माझं ऑपरेशन झालंय म्हणून. आणि सेकंड डे पासूनच मी सगळं कामाला वगैरे लागलेलो आहे. आणि खरंच बोलायचं म्हणून नाही, पण तुम्ही येऊन एकदा खरंच सरांशी भेटा आणि तुम्ही पण जसं मी आज सांगतो तसं तुम्ही उद्या यांच्या समोर सांगतील. ऍक्च्युली सरांनी खूप गाईड म्हणजे खूप छान केलं आम्हाला. जी यांची भीती होती ती पूर्णपणे घालवलेली, त्यामुळे आज हे पेन रिलीफ आहे पूर्णपणे. जर तुम्हाला असं जर मुळव्याध भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. माझा नंबर आहे 9820125400. आणि सर्वात महत्वाचं की राकेश यांची पॉलिसी होती, मेडिक्लेम होता, तर यांना पैसा भरायची गरज नाही पडली. पूर्ण जे पण लेझर ट्रीटमेंट झाली ती पूर्णपणे कॅशलेस झाली. तर तुमचीही असं कुठली कंपनीची पॉलिसी असेल किंवा कॉर्पोरेट मेडिक्लेम असेल तर तुम्हालाही पैसा लागणार नाही. आणि सर्वात महत्वाचं की मला बरेच पेशंट मला फोन करतात की सर माझ्याकडे पैसा पण नाहीये आणि माझ्याकडे कुठलं मेडिक्लेम पॉलिसी पण नाहीये. तर अशा गरीब लोकांसाठी मी 0 कॉस्ट EMI सिस्टीम, म्हणजे तुम्ही दर महिन्याला 2000-3000 देऊन सुद्धा मुळव्याध भगंदरावरती सर्वात चांगली बेस्ट लेझर ट्रीटमेंट करू शकता. धन्यवाद.